स्पर्धा या पंचकोशीमध्ये बघितलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहता येते आशुदादा भालेकर यांच्या, आणि त्यांचं खरोखर एक चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि या स्पर्धा या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आपण पाहतो युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण सुद्धा अमेरिका ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पाहता येत आहेत. असे काही खेळाडू आमच्या इथले एक आशिष महाकाल चायनावरून ही स्पर्धेचा आनंद घेताना दिसतोय आणि खरोखर कौतुक होतं आशुदादा यांचा. आणि त्याच्यामध्ये आता चाललेला सामना दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला भेटतोय तो जय भैरी जांभारी विरुद्ध फ्रेंड्स खंडाला अमय भडसावळे विरुद्ध असा चाललेला सामना. सुदर्शन मयेकर एक स्ट्राईकला मात्र बाला बिरजे गोलण्यासाठी आता समोर आता बालाचा पहिला चेंडू ते अकरा पवित्र पाहायला भेटत. नक्की चेंडू होता तो सीमारेषा तिने झेलची संधी, ते मोठा फटका बसण्याचा प्रयत्न होता आणि अक्षयच्या हातामध्ये झेल गेलाय. एक मोठा मोहरा टिपला इथे अक्षय याने सुदर्शन मयेकरला जबरदस्त खैरी करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही आणि पहिला धक्का बसतो इथे जय भैरी जांभारी संघाला. चेतन सकपाल यांचं सुद्धा चांगलं सहकार्य या कमिटीसाठी लाभलेलं आहे. वारंवार आपण बघतोय गेली 10 वर्ष ते या कमिटीशी जोडले गेले आहेत आणि खरोखर त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो. चेतन सकपाल खेडवरनं इथे येऊन आपण चांगलं सहकार्य त्यांच्याकडून इथे लाभलंय आणि इथे गेली 10 ते 12 वर्ष ते इथे या खंडाला पंचकोशीमध्ये आपल्या समजून सर्वांच्या समोर त्यांनी व्यवहार ठेवलेला आहे. आणि आशुदादा भालेकर यांचे खंदे समर्पक आहेत ते चेतन सकपाल. आता मला वाटतं ते खंडाला वासी झाले आहेत, त्यांचा फॉर्म हाऊस सुद्धा खंडामध्ये आहे, म्हणजे खेळला ते विसरले आहेत आणि इथे खंडामध्ये स्थायिक झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा मी खरोखर आभार मानतोय चेतन सकपाल यांचं. आमचे सुद्धा कासारीचे ते खंदे समर्थक आहेत, म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. इथे चांगली सोय त्यांनी आता या कमिटीसाठी केली आहे. तर मात्र एक आकाश दातकर नॉन स्ट्राईकला आहे, गौरव नागवेकर, संदीप कश्यप असतील आमचे, त्याच्यानंतर अजय गोरे असतील, सादेव असेल, खरोखर चांगलं कौस्तुभ बिवलकर, अमय भडसावले यांचं सुद्धा सहकार्य चांगलं लाभलं या टुर्नामेंटसाठी. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. परत जोरदार प्रहार इथे झेलची संधी ते पाहायला भेटते. झेलवरती शतक करत आहे, बघूया. आणि दुसरा झेल बॅक टू बॅक 2 फायनलमध्ये भारतामध्ये आकाश डाक्टरची केली संपुट आलेली, इथे मोठा धक्का बसतो. आकाश डाक्टर मध्ये परत दिसतोय. यतीश बिर्जे आणि मोठा धक्का बसलाय तो म्हणजे आकाश दातकर याच्या रूपाने ओमकार बाक्कर आता मैदानावरती जाताना दिसतोय. ओमकार बाक्कर हा सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे. खरोखर चांगली कामगिरी ओमकार बाक्कर याच्याकडून पाहायला भेटू शकते. 2 चेंडूवरती 2 झेल घेतले इथे, खरोखर चांगली गोष्ट यतीश बिर्जे याच्याकडून पाहायला भेटते. आणि धावसंख्या मात्र 0 वरती 2 बाद अशी नाजूक स्थिती म्हणावी लागली जय भैरी जांभारी संघाची. यतीश बिर्जे मॅन फॉर गावडे आंबेड, एक चांगली गोलंदाजी आहे, चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे तो. गावडे आंबेड संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. गेल्या वर्षी भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडे पाहायला भेटला होता आणि या वर्षी सुद्धा 2025च्या भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटतो यतीश बिर्जे. जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून सुद्धा पाहायला भेटेल. या हॅट्रिक साठी स्वतः मालक अमय भडसावले यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 250 रुपयाचं पारितोषिक. यतीश बिर्जे याला 250 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी स्वतः ओनर अमय भडसावले यांच्याकडून.
अमय भटसावले यांच्याकडून 250 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. खरोखर यतीश बिर्जे याच्यासाठी हॅट्रिक. ₹50 पारितोषिक यतीश बिर्जे याच्यासाठी. खरोखर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याचं नाव असलेला खेळाडू यतीश बिर्जे. आपण गेल्या वर्षी बघितलं होतं भंडारी प्रीमियर लीग मध्ये स्त्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटत. यावर्षी सुद्धा आपल्याला 2025च्या भंडारी प्रीमियर लीग मध्ये स्त्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटेल यतीश बिर्जे. पुढचा चेंडू हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. असा पण प्रयत्न निर्धाव चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये अभय ठेवले गेलाय. खरोखर या मॅच मध्ये बघितलं तरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतो फ्रेंड्स खंडाळा संघ. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केले. ओमकार बाक्कर सुद्धा 0वरती बाद झाला. इथे